नालासोपारा के इलाके में एक बंद कमरे की छत का पतरा तोड़कर बैल और गाय घर में गिर गए। कल शाम करीब 4 बजे नालासोपारा पूर्व स्थित नागिनदास पाड़ा में पहाड़ से नीचे आते समय एक बैल और एक गाय एक बंद कमरे की छत का पतरा तोड़कर घर में गिर गए। आसपास के इलाके में तेज आवाज के कारण अफरा तफरी मच गई। हालांकि जब स्थानीय नागरिक मौके पर पहुंचे तो उन्होंने देखा कि एक गाय और एक बैल दोनों एक बंद कमरे की छत पर गिरे हुए हैं। इस घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया, जिससे नागरिकों में दहशत फैल गई। हालांकि इस घटना के बाद नागरिकों ने सतर्कता दिखाई और तुरंत पुलिस को पूरी घटना की सूचना दी। पुलिस मौके पर पहुंची और नागरिकों की मदद से दरवाजा खोलकर बैल और गाय को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। हालांकि नागरिकों का कहना है कि इस पूरी घटना में किसी को कोई जनहानि नहीं हुई है। काल आपण बघतोय आता सोशल मीडिया किंवा वेगवेगळी न्यूजवर आपण एक न्यूज पाहतोय की नगिनदास पाड्यामध्ये अष्टविनायक चालमध्ये काल एक बैल आणि काय गाय म्हैस त्याच्या जोडीला ते इकडे पडले या जागेवर। पण आम्ही त्याची माहिती घेतली, पण माहिती अशी होती की ते डोंगरावरून चालीमधून आले आणि या पायावरून ते जात होते। पण मला नाही वाटत की त्यांना काही समजलं आणि ते डायरेक्ट या पत्रेवर आले आणि रूम मध्ये गेला। आपण देवाचे म्हणजे एक कृपा आहे की रूम मध्ये त्या टाइम मध्ये कोण नव्हता, म्हणजे कुठली तरी एक जीविहानी झाली नाही, हा सर्वात सुखाचा आपल्याला आहे। त्यानंतर चालीचे लोक आणि स्थानिक लोकांनी मिळून दार उघडून त्यांना व्यवस्थित सुखरूपाने त्यांचे घरी त्यांना पाठवलं। 4:30 वाजताची घटना आहे आणि वरून डोंगरातून बैल आणि वासरू आलं आणि ते इकडे पत्र्यावरती तुम्ही बघत असाल तर पत्र्यावरती चढले आणि बैल थोडा मोठा होता, ते वजन नाही झेपू शकलं तर ते पत्रे तुटले आणि ते खाली पडले। मग त्यानंतर आम्ही खूप वेळ वाट बघितली, कारण कोणाला मारतील काय करतील, मग आम्ही म्हणून दरवाजा खोलला नाही। आम्ही नंतर दरवाजा खोलला आणि मग त्यांना सुखरूप बाहेर काढलं आणि पाठवलं। आणि आम्ही प्रशासनाला पण सांगितलं, हो, पोलिसांनी पण आले, पोलिसांना फोन केला, पोलीस आले, वन विभागाला पण फोन केला, ते पण आले, मग ते त्यांना नंतर घेऊन गेले।